मुलांनो, मोठी लोक बोलत असताना तुम्ही कधी ऐकलं आहे का? तर ते हिशोबाबाबत काय बोलत असतात? तर मला काही पैशांनी नफा झाला. तर नफा म्हणजे काय? तर नफा म्हणजे फायदा. काही वेळेस ते असंही बोलतात, मला ह्या बाबतीमध्ये नुकसान झालं आहे. तर नुकसान म्हणजेच तोटा. तर आज आपण गणित विषयातील घटक 13वा नफा तोटा हा घटक अभ्यासणार आहोत. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? तर दुकानदार वह्या पुस्तके विकत आहे. मग पैसे कमवण्यासाठी लोक वेगवेगळी कामे करतात. ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तू विकण्याचा व्यवसाय दुकानदार करतात. ठोक व्यापाऱ्याकडून म्हणजेच घाऊक व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने वस्तू आणल्या जातात. त्याची किंमत छापील किमतीपेक्षा कमी असते. वस्तू सुट्ट्या करून छापील किमतीला विकल्या की जास्त रक्कम मिळते. विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर फायदा होतो. वाक्य बघा. विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर फायदा म्हणजेच नफा होतो. जर आपण एखादी वस्तू पेन जर 5 रुपयाला घेतला असेल आणि तोच पेन तुम्ही जर 10 रुपयाला विकला, म्हणजे खरेदी किंमत काय आली 5 रुपये आणि तुम्हाला विक्री किंमत किती झाली 10 रुपये. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 रुपयाचा फायदा झाला. म्हणजेच विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त मिळाली. यालाच नफा असे म्हणतात. तर त्याच्या उलट जर तुम्ही पेन 10 रुपयाला घेतला असेल आणि तो तुम्ही पेन 5 रुपयाला विकला असेल तर तुम्हाला 5 रुपयाचे नुकसान सोसावे लागेल. म्हणजेच यामध्ये विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कमी आहे. यालाच तोटा असे म्हणतात. हे गणिती सांख्यिकी भाषेत कसं लिहू शकेल आपण? तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आणि तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता ही सूत्र वापरून आपण एक उदाहरण सोडवूया. या चित्रामध्ये एक बाई विविध फळभाज्या विकत आहे. तिने सुलोचना काकू भाजी विक्रेते आहेत. त्यांनी त्यांच्या दुकानात विक्रीसाठी सिमला मिरची 90 रुपये, कोबी 80 रुपये, गवार 60 रुपये, वांगी 50 रुपये, टोमॅटो 70 रुपये अशा रुपये 350 रुपयेच्या भाज्या खरेदी केल्या. दिवसभर भाज्यांची विक्री करून सुलोचना काकूंकडे 450 रुपये जमा झाले. तर त्यांना नफा झाला की तोटा? आता या उदाहरणामध्ये भाज्यांची विक्री करून सुलोचना काकूंकडे 450 रुपये जमा झाले. आता या भाज्यांची एकूण रक्कम किती मिळाली? 350 रुपये. ही झाली खरेदी किंमत आणि विक्री किंमत 450 रुपये. तर सुलोचना काकूंना भाजी विक्रीच्या व्यवहारात नफा झालेला आहे. ते आपण सूत्रावरून काढूया किती नफा झाला ते. तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर 450 वजा 350. नफा बरोबर 100 रुपये. यामध्ये एकूण 100 रुपयेचा नफा झालेला आहे.